हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा 19वा दिवस आपल्या 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंजमधला. आज सकाळी-सकाळी दक्षूचा पेपर होता. तो पेपर देऊन आला शाळेतून आणि त्यानंतर त्याच्या आवडीचा नाश्ता बनवायला घेतला. त्याला उपमा खूप आवडतो. तोच बनवला नाश्त्यामध्ये. दरवेळेसप्रमाणे थोडासा खाल्ला आणि बाकीचा उरला होता. त्यानंतर संध्याकाळी अभ्यास करायला घेतलं. लहान मुलांच्या भोवती आपल्या मोठ्या माणसांचं आयुष्य किती फिरतं ना. ते हॅपी असल्यावर आपण हॅपी असतो. ते दुःखी असलं की आपण सुद्धा दुःखी असतो. त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आपण आपलं आयुष्य घडवून घेतलेलं असतं. आज दक्षूची तब्येत थोडीशी बरी नव्हती आणि त्यातल्या त्यात मी सुद्धा रागावले होते. त्याच्यामुळे त्याचं इमोशनल ब्रेकडाऊन झालं होतं. संध्याकाळी फेरफटका मारायला नेलं, पण तिकडून आल्याच्यानंतर परत त्याची तब्येत अशी वीक झाली होती. सध्या व्हायरलच चालू आहे. सगळेच लेकरं आजारी पडतायत. तो आजारी पडला की घर असं शांत असतं. घरातली कामं जिथल्या तिथं पडलेली असतात. कोणतीच कामं होत नाही. त्यानंतर जेवण करायला घेतलं होतं, पण दक्षूने काही जेवण केलं नाही. त्यानंतर म्हणलं त्याची एनर्जी लो वाटते. मग ग्लुकॉन-डी दिला त्याला. आणि लहानपणी जसं आपण ग्लुकॉन-डी खात होतो तसं त्याने खाल्लं, पण तरीही त्याला बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे थोडंसं बाहेर नेलं, जेणेकरून त्याला बरं वाटावं, सोबत आपल्यालाही. मग संध्याकाळी त्याला बाहेर नेलं. त्याच्या आवडीच्या ज्यूस सेंटरवरती त्याला ज्यूस घेऊन दिला. थोडा वेळ हसला, पण परत जशास तसा झाला. चला, भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.